अशोक खरातचं बिंग 2005 मध्येच फुटलं होतं। अन्निसचा लक्षवेधी खुलासा। अन्निसच्या दणक्यानं खरातची दुकानदारी बंद होती। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा खुलासा। गेल्या 20 वर्षापूर्वी आम्हाला एक नवी फोन आला होता आणि याच्या विरुद्ध तक्रार आली होती। आम्ही त्या ठिकाणी त्याच्या ऑफिसला गेलो होतो, आमचे कार्यकर्ते गेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचं सत्य शोधन करत असताना त्यांनी आम्हाला दम दिला होता। मी रिटायर कॅप्टन आहेत, तुम्ही जर माझ्या नादाला लागशाल तर माझ्याकडे पिस्तूल आहे, रिव्हॉल्वर आहे, असा त्यांनी दम भरला होता। आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्याचं काउन्सिलिंग केलं आणि 3 महिने त्यांनी त्याचं दुकान बंद ठेवलं होतं, परंतु नंतर त्यांनी चालू केलं। त्याच्यानंतर 2014 मध्ये आमच्या एका सिन्नर येथील कार्यकर्त्याला त्याच्या ट्रस्टीने धमकी दिली होती। 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा त्याच्या दर्शनाला गेले होते आणि त्यांनी ज्योतिष पाहिलं होतं, त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला विरोध केला होता। त्यामुळे त्यावेळेस माझ्यावर त्यांच्या नातेवाईकांतर्फे आणि ट्रस्टींतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या मागावर होतो, तो काय करतो हे आम्हाला माहित होतं, परंतु असे पुरावे प्रॉपर पुरावे आम्हाला मिळत नव्हते। त्याच्यामुळे आम्ही संधीची वाट पाहत होतो आणि एक ना एक दिवस त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल आणि त्याला अटक होईल असं आम्हाला वाटत होतं आणि ते या निमित्ताने झालेले आहेत।